कानकिरड उपाध्यक्ष बँकेचे, त्याचबरोबर मंचावर मोठ्या संख्येनं आमचे सर्व अकोला, वाशिम, अमरावती या भागातील सर्व नेते मंडळी उपस्थित आहे. आमदार सुद्धा या ठिकाणी आमचे नितीनराव आहे, किरणराव आहेत. मी मंचावर असले आमचे जनक साहेब आहेत. त्याच्यामुळे एखादा सुटला नाही पाहिजे म्हणून मी मंचावर बसलेली सर्व सन्माननीय मंडळी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेली या संपूर्ण अकोला, वाशिम, अमरावती भागातील आमचे सर्व शेतकरी बांधव, या बँकेचे सर्व सन्माननीय संचालक मंडळ आणि उपस्थित सर्व सहकारी मित्रांनो, आज या ठिकाणी आपण अण्णासाहेब कोरपे, जे कापूस उत्पादक चळवळीचे प्रणेते म्हणून त्यांची ओळख आहे, त्याचबरोबर कृषी, सहकार, शिक्षण क्षेत्रातील या भागातील अग्रगण्य नेते, तसेच अकोला, वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे, या बँकेचे प्रगतीचे शिल्पकार म्हणून यांची या भागामध्ये ओळख आहे. त्यांच्या या जन्मशताब्दी कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण इथे उपस्थित आहे. अण्णासाहेबांचं काम म्हणजे आपल्या सर्वांना कल्पना आहे की कशा पद्धतीनं शेतकऱ्यांचा आर्थिक व सामाजिक स्तर उंचावण्यासाठी ज्या पद्धतीने त्यांनी या गोष्टीला प्राधान्य देऊन ग्रामीण विकासाची गती वाढवण्याचं काम अण्णासाहेबांनी या भागामध्ये केलं, याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. एका अर्थानं कापूस उत्पादक चळवळीचे प्रणेते म्हणून सुद्धा आपल्या सर्वांना त्यांची इथे ओळख आहे. आपल्या भागातील मोठ्या प्रमाणात जो कापूस आपल्या भागामध्ये होतो, त्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न कशा पद्धतीने लावून धरायचे, त्याला वाचा कशा पद्धतीने फोडायची, त्याला कशा पद्धतीनं न्याय मिळवून द्यायचा, या पद्धतीचा प्रयत्न अण्णासाहेबांनी त्यावेळेस केला. आणि म्हणूनच कापूस उत्पादक संघाची त्यांनी स्थापना केली. अखिल भारतीय कापूस संघ याची सुद्धा स्थापना केली. आणि जेव्हा आदरणीय शरद पवार साहेबांनी जेव्हा शेतकरी दिंडी काढली होती, त्यावेळेस सुद्धा त्यामध्ये त्यांनी आणि त्यांच्या सहकार्याने मोठा सहभाग त्या निमित्तानं त्या दिंडीमध्ये दिला होता, जेणेकरून एका मोठ्या प्रकारे कापूस उत्पादक शेतकऱ्याचे प्रश्न मांडण्याचं त्यांनी संपूर्ण काम केलं. त्याचबरोबर सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं काम आपल्याला माहीत आहे. शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून ते हर्षवर्धनजी देशमुख आता सध्या त्याचे अध्यक्ष आहेत, पण या संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून सुद्धा अण्णासाहेबांनी काम केलं. या बँकेचे जवळजवळ 27 वर्ष अध्यक्ष म्हणून ते राहिलेत. आणि असं या पद्धतीनं त्यांच्या कामाची हे संपूर्ण काम लोकांसमोर जावं, जी नवीन पिढी आहे त्यांना सुद्धा अण्णासाहेबांचं काम माहीत व्हावं, या दृष्टीनं या जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं या ठिकाणी इथे आयोजन झालेलं आहे. आणि हे होत असतानाच डॉक्टर कोरपे साहेबांचं मी मनपूर्वक अभिनंदन करू की त्यांनी या कार्यक्रमाला शरद पवार साहेबांनी इथे बोलावलं. कारण की शेतकऱ्यांचा कोणताही जरी प्रश्न असला तरी त्याला वाचा फोडण्याचं काम, तो सोयाबीनचा प्रश्न असो, कापसाचा असो, संत्र्याचा असो, मोसंबीचा असो, या सर्व प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम आदरणीय शरद पवार साहेब दरवेळेस करतात. आणि इथे डॉक्टर माई साहेबांनी सांगितलं, डॉक्टर माई साहेब इथे उपस्थित आहे, एक ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि कापूस क्षेत्रातले ते नामवंत असे शास्त्रज्ञ, अथॉरिटी आहे कापूस कॉटन क्षेत्रातली. आणि त्यांनी सुद्धा आपल्या भाषणामध्ये त्याचा प्रामुख्याने माई साहेबांनी उल्लेख केला. आपल्याला त्यांनी बोलताना सांगितलं की कशा पद्धतीनं आदरणीय शरद पवार साहेब कृषी मंत्री असताना आपण सुरुवातीच्या काळामध्ये 2004च्या सुरुवातीला अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण नव्हतो. परदेशातनं आपल्याला अन्न आयात करावं लागत होतं आणि आपल्या पोटाची खडगी त्या निमित्तानं भरावं लागत होती. अशा प्रकारची परिस्थिती आहे. पण त्या परिस्थितीमध्ये कृषी मंत्री म्हणून कशा पद्धतीनं मार्ग काढता येईल यासाठी आदरणीय शरद पवार साहेबांनी प्रयत्न केला. आणि 2004च्या पुढे 2014 पर्यंत ज्या पद्धतीनं कृषी क्षेत्रामध्ये अन्नधान्याचं उत्पादन ज्या पद्धतीने वाढलं, त्याच्यामुळे जो भारत देश अन्नधान्याची आयात करत होता, तोच देश आदरणीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात अन्नधान्याची निर्यात करायला लागला.
अनेक देशाला भारतातनं नंतर अन्नधान्य द्यावं त्यांनी जात होतं. अशा प्रकारची परिस्थिती त्यांनी कृषी मंत्रून त्यांनी केली. फलोत्पादन धोरण त्या आदरणीय शरद पवार साहेबांनी आणले, याची सुद्धा आपल्या सर्वांना कल्पना आहे. आणि अशा शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा जाणता नेत्याला या ठिकाणी आज आपण इथे उपस्थित आहे, ही सुद्धा आपल्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आज आपल्या विदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे की सर्वात मोठं पीक म्हणजे कापूस. मागच्या वर्षी आपल्याला कल्पना आहे की कापसाला 12,000, 12,500, 13,000, काही दिवस तर जवळजवळ 13,500 भाव मागच्या वर्षी कापसाला मिळाले होते. पण मागच्या वर्षी कापूस उत्पादक शेतकऱ्याला भाव मिळू शकले नाही. 7,000, 7,500, 8,000, 8,500च्या वरती त्यांनी भाव गेले नाहीत. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा त्यामुळे नुकसान झालं. उत्पादन खर्च कापसाचा फार मोठ्या प्रमाणात असताना सुद्धा तो उत्पादन खर्च सुद्धा कापूस उत्पादक शेतकऱ्याचा निघाला नाही. आणि अशा या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात जी परदेशातनं कापसाची आयात जी भारतात झाली जवळजवळ त्यावेळेस 11% आयात कर होता, तो आयात कर रद्द झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात परदेशातनं कापूस भारतात आला, त्याच्यामुळे कापसाचे भाव पडले. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात भारतातला कापूस परदेशात जायला पाहिजे होता, तो परदेशात गेला नाही. जवळजवळ 15-16 लाख गाठी परदेशात कापूस निर्यात करायला आपण कमी पडलो. त्याच्यामुळे सुद्धा कापसाचे मागच्या वर्षी भाव कमी पडले. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं अतिशय या विदर्भातील मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. पण आता काही दिवसामध्ये बाजारामध्ये आता नवीन कापूस येईल, यावर्षी आता कापूस येईल. आणि यावर्षी कापूस झाल्यानंतर यावर्षी तरी कापूस उत्पादक शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीने भाव मिळाला पाहिजे, याच्यासाठी सुद्धा राज्य शासनाने केंद्र शासनाने त्यामध्ये लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीनं भाव यावेळेस कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. आणि हा अतिशय ज्वलंत प्रश्न आहे. पण यावर्षी सुद्धा मागच्या वर्षीसारखा जर कापसाला भाव मिळाला तर शेतकरी हा अतिशय अडचणीत येणार आहे. त्याचबरोबर या भागामध्ये अमरावती भाग आपल्याला लागून आहे. अमरावतीला मोठ्या प्रमाणात संत्र्याचं उत्पादन होतं. या अकोला जिल्ह्यामध्ये संत्रा कमी आहे, पण या भागामध्ये लिंबाचं उत्पन्न जास्ती होतं. वाशिममध्ये संत्र्याचं उत्पादन होतं. संत्रा उत्पादन शेतकरी सुद्धा अतिशय यावेळेस अडचणीत आलेला आहे. बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या ज्या भागामध्ये संत्रा होतो त्या भागातील संत्रा मोठ्या प्रमाणात बांगलादेशमध्ये हा संत्रा जात होता. पण मधल्या काळामध्ये जे आयात शुल्क आहे ते आयात शुल्क मोठ्या प्रमाणात वाढवल्यामुळे 20 रुपये आयात शुल्क जे होतं एक प्रति किलो, 20 रुपये आयात शुल्क जे संत्र्यावर प्रति किलो होतं ते जवळजवळ 88 रुपये प्रति किलो आयात शुल्क झाल्यामुळे संत्रा ज्या पद्धतीनं निर्यात पाहिजे त्या पद्धतीने निर्यात त्यानिमित्तानं होऊ शकला नाही. निर्यात त्यानिमित्तानं बांगलादेशची थांबली. त्याच्यामुळे सुद्धा संत्रा उत्पादक शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान झालंय. आणि त्यानिमित्तानं जोपर्यंत हा निर्यात कर, जोपर्यंत हा जो आयात शुल्क आहे, जे आयात शुल्क याच्या बाबतीत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत संत्र्याचे सुद्धा भाव वाढू शकणार नाही. मला एक सांगा की 25 रुपये किलो संत्रा आणि 88 रुपये किलो आयात शुल्क, तर कशा पद्धतीनं संत्रा उत्पादक शेतकरी आपला संत्रा परदेशात पाठवणार. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी साहेबांना एकच विनंती करेल की पार्लमेंटमध्ये जेव्हा केव्हा या बाबतीत चर्चा होईल त्यावेळेस प्रामुख्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न आपण पार्लमेंटमध्ये मांडून या प्रश्नाला न्याय शासनाच्या माध्यमातून कसा आपल्याला मिळून देता येईल यासाठी आपण प्रयत्न करावे, एवढी आजच्या प्रसंगी विनंती करतो. आणि ही विनंती करत असताना एक दुसरी विनंती करतो की कापसाच्या बाबतीत जे मी आपल्याला सांगितलं, नुकताच जो यावर्षीचा कापसाचा जो हमीभाव जाहीर करण्यात आलेला आहे, आता 2-2.5 महिन्यापूर्वी केंद्र शासनाने कापसाचा हमीभाव जाहीर केला आणि तो कापसाचा हमीभाव आहे 6,620 रुपये कापसाचा आणि सोयाबीनचा आहे 4,600 रुपये. आता हा कापसाचा जर 6,620 रुपये जर हमीभाव असला तर त्या पद्धतीने कापसाची व्यापारी खरेदी चांगल्या भावामध्ये करू शकणार नाही. हा सुद्धा प्रश्न आपण पार्लमेंटमध्ये आपण शासनाच्या समोर आपण अवश्य मांडाल अशा प्रकारची आपल्याला इथे विनंती करतो. परत डॉक्टर संतोषजी करपे यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो.
आणि या ठिकाणी अण्णासाहेब कोरपे यांच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.